पौराणिक काळात जेव्हा अधर्म, अहंकार आणि आसुरी शक्तींचा अतिरेक झाला होता, तेव्हा या सृष्टीत जन्म झाला 3 बलाढ्य राक्षसांचा, तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमलाक्ष. हे तिघे होते तारकासुराचे पुत्र. त्यांनी कठोर तप करून भगवान ब्रह्मदेवांना प्रसन्न केले. श्री ब्रह्मदेवांनी विचारले, वर मागा, पण सृष्टीला अहित होणार नाही असा. पण आसुरी मनोवृत्तीने ग्रस्त असलेल्या त्या तिघांनी चातुर्याने मागितला असा वर की, हे ब्रह्मदेव, आम्हाला 3 अभेद्य नगरे द्या. 1 सोन्याचं, 1 चांदीचं आणि 1 लोखंडाचं. ही तीही नगरं फक्त 1000 वर्षातून एकदाच एकाच रेषेत येतील आणि त्या क्षणीच आमचा नाश करणे शक्य असेल, तोही फक्त एका बाणाने आणि फक्त भगवान शिवांच्या हातून. श्री ब्रह्मदेवांनी तथास्तु म्हटले आणि निर्माण झाले त्रिपुरालोक. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळात 3ही नगरे फिरू लागली आणि त्यासोबत सुरू झाला अत्याचारांचा काळ. देवता भयभीत झाले, यज्ञ थांबले, पृथ्वी हादरली आणि धर्माचा प्रकाश मंदावला. तेव्हा सर्व देवता श्री ब्रह्मा, श्री विष्णू आणि इंद्र इंद्रांसह कैलासावर गेले. भगवान श्री शिवांना वंदन करून विनंती केली, हे त्रिलोकेश्वर, या त्रिपुरासुरांनी धर्माचा विनाश केला आहे. कृपा करून आपण या सृष्टीचा उद्धार करावा. तेव्हा भगवान श्री शिव स्मितहास्याने म्हणाले, जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा धर्माचा पुनरुत्थान माझ्या बाणाने होते. तेव्हा शिवशक्तीने धारण केले त्रिपुरांतक रूप आणि सृष्टीतील सर्व तत्व त्यांच्या रथाचा भाग बनले. पृथ्वी झाली रथ, सूर्य आणि चंद्र झाले त्याचे चाक, मेरू पर्वत बनला धनुष्य आणि भगवान श्री विष्णू स्वतः झाले बाण, तर श्री ब्रह्मदेव झाले त्या रथाचे सारथी. अशा प्रकारे भगवान श्री शिवानी त्रिपुरांतक रूप धारण केले. या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा 3ही नगरं एकाच रेषेत आली, तेव्हा श्री शिवानी एकाग्र दृष्टीने धनुष्य चढवले आणि ओम उच्चारत एकच बाण सोडला आणि तो बाण ज्योतीसारखा आकाश फाडत निघाला आणि क्षणात 3ही त्रिपुर नगरे भस्मसात झाली. त्या क्षणी सृष्टीभर दैवी नाद घुमला. हर हर महादेव. देवतांनी आनंदाने दीप प्रज्वलित केले. आकाश फुलांच्या वर्षावाने उजळले आणि तो दिवस झाला देवतांचा उत्सव, म्हणजेच देव दीपावली. आणि त्या दिवसानंतर भगवान शिव ओळखले गेले त्रिपुरारी, त्रिपुरांतक, म्हणजेच त्रिपुरांचा अंत करणारे. त्यामुळे कार्तिक पौर्णिमेला आपण त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून साजरी करतो. याच दिवशी भगवान श्री विष्णूंनी त्यांचा प्रथम मत्स्य अवतार घेतला. शिवभक्तांनी भगवान त्रिपुरारी यांची पूजा करावी, दीपदान करावे आणि आपल्या जीवनातील अंधकार, अहंकार आणि दुःखाचा नाश करण्याची प्रार्थना करावी. कार्तिकी पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी केले जाणारे विशेष उपाय. या दिवशी चंद्रकिरणांतून अमृतवर्षाव होत असतो. म्हणून आजच्या शुभक्षणी लक्ष्मी मातेच्या कृपेकरिता चंद्रदेवाला ओम चंद्रमासे नमः म्हणून अर्घ्य द्यावे. त्यानंतर चंद्रप्रकाशात ठेवलेले दूध ग्रहण करावे. यामुळे आरोग्य आणि तेज प्राप्त होते. घरातील ईशान्य कोपऱ्यात मातीचा दिवा लावा आणि त्यात 5 लवंगा ठेवाव्यात. हे केल्याने घरात समृद्धी आणि स्थैर्य येते. व या दिवशी स्वतः हळदीच्या पाण्याने स्नान करावे. यामुळे शरीर, मन आणि आभा शुद्ध होते. आणि या पवित्र त्रिपुरारी पौर्णिमेला किमान 1.25 किलो तांदूळ दान केल्याने कर्मशुद्धी आणि पितृशांती मिळते. बेलफळ घरात आणावे, त्यावर श्रीम असे हळदीने लिहावे आणि कणकेच्या 21 दिव्यांनी बेलफळाचे औक्षण करावे. हे बेलफळ रात्रभर देवघरात ठेवावे आणि सकाळी तिजोरीत ठेवावे. यामुळे लक्ष्मी माता स्थायिक होते.
पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावावा आणि पिंपळाला खडीसाखर व दूध मिश्रित पाणी अर्पण करावे. त्रिपुरारी पौर्णिमेचा दिवस म्हणजे लक्ष्मी मातेचा दिवस. घरात दिवाळीसारखी रोषणाई करावी. दाराबाहेर तांदळाची रांगोळी काढावी आणि दीप लावावे. आर्थिक अडचणींसाठी उपाय. या दिवशी कणकेचा दिवा तयार करून दाराबाहेर लावावा. त्यात 2 लवंग ठेवावे आणि तो रात्रभर तेवत ठेवावा. दुसऱ्या दिवशी तो पाण्यात प्रवाहित करावा. यामुळे धनप्राप्तीचे मार्ग खुलतात. अकाल मृत्यू आणि पितृदोष निवारणासाठी. तुळशीजवळ दिवा लावावा. नदीत दीपदान करावे आणि मंदिरातही दीपदान करावे. या त्रिपुरारी पौर्णिमेची रात्र मोक्षाची दार उघडणारी असते. आई मुलाच्या नात्यासाठी अमूल्य उपाय. या दिवशी कार्तिक स्वामींचे दर्शन घ्या. त्यांना मोरपीस अर्पण करावे आणि तेच मोरपीस मुलाच्या उशीखाली ठेवावे. यामुळे आई मुलाच्या नात्यात प्रेम, संवाद आणि स्थैर्य आणते. ही कार्तिकी त्रिपुरारी पौर्णिमा चंद्रप्रकाशात लक्ष्मी, श्रद्धा आणि आरोग्याचा आशीर्वाद घेण्याचा दिवस आहे. दीप लावावा, दीप दान करावे. ही रात्र शिवतेजाने उजळते. ही रात्र आहे त्रिपुरारी पौर्णिमा, जेव्हा दिव्य प्रकाश आत्म्याला स्पर्श करतो. ओम त्रिपुरांतकाय नमः. हर हर महादेव.